वाढती लोकसंख्या आणि कमी होणारे शेती क्षेत्र ही अतिशय चिंतेची बाब असून त्यावर मात करण्यासाठी दुसरी हरित क्रांती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले। कृषी आणि पणन विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे शेतकरी गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री गणपतराव देशमुख, गोविंदराव अधिक, रणजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हा कृषी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। याचे औचित्य साधून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी मंत्री, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी क्षेत्रात विविध पुरस्कार मिळवणारे शेतकरी आणि अधिकारी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, पंजाब, हरियाणा या राज्यांच्या तुलनेत आपले सिंचन क्षेत्र अत्यंत कमी आहे। त्यासाठी कोरडवाहू क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून संशोधन आणि पाण्याचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे। खऱ्या अर्थाने नवनवे संशोधन आणि आधुनिक अवजारे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचली पाहिजेत। नवीन बियाणे हे जैव तंत्रज्ञानावर आधारित असावे। शेतकरी हा देशाच्या विकासातील आर्थिक कणा असून त्यांना मदत करणे हे कर्तव्य आहे। यावेळी बोलताना डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन म्हणाले, सध्याच्या काळात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ज्ञान पोहोचवण्याची आवश्यकता आहे। शेतीतील गुणवत्ता टिकवण्यासाठी त्यांना सेवा उपलब्ध करून द्यावी आणि शेती क्षेत्रात महिला वर्गाचे वाढते प्रमाण पाहता त्यांना अधिक प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी सांगितले। या प्रसंगी अजित पवार म्हणाले, सुधारित बियाणे तयार करण्यासाठी यापुढील काळात राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांना प्रत्येकी 2.5 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रदर्शनात शेतीची आधुनिक अवजारे उपलब्ध होती।